मुद्दो मांडपा खातीर. हो मुद्दो जो बायलां खातीर आसा आनी बायलांक लागू जाता तो मुद्दो आमच्या पार्टी प्रेसिडेंटान फातोर्डेचे MLA श्री विजय सरदेसाय हांणी आतांच जी पळय असेंब्ली सेशन जाल्लें तातूंत तो मांडिल्लो आसा आनी तो म्हणजे बायलां खातीर आज आमच्या राज्यांत आमच्या ह्या स्टेटीन गोवा राज्य जे आपल्याक एक टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणटा त्या राज्यांत आमकां टॉयलेट फेसिलिटीज ना. म्हणजे जर बायलांची डिग्निटी जर आमी मेंटेन करपाक जाय, जर बायलांक रेस्पेक्ट दिवपाक जाय, बायलां खातीर ही फेसिलिटी अत्यंत गरजेची आसा. आणि हो जेन्ना पळय ताणें फर्स्ट टायम म्हाका दिसता एका रिप्रेझेंटेटिव्हान एक आमच्या MLAन हो मुद्दो बायलां खातीर असेंब्ली सेशनाक मांडिल्लो आसा आनी त्या खातीर आमकां दिसलें बायलो ह्या नात्यान की आमी ह्या मुद्द्याक हात घालपाक जाय आनी त्या खातीर आज तुमचे मुखार आमी आयल्या. तर आमचे कडेन आज पब्लीक टॉयलेट्स ना, ज्यो आसात त्यो वेल विदीन वॉकिंग डिस्टन्स ना. म्हणजे मेजर हायवेजाचेर, मेजर डिस्ट्रिक्ट रोड्स, नॅशनल हायवेज, स्टेट हायवेज हांचे कडेन आमकां पब्लीक टॉयलेट्स ना. आसात त्यो अत्यंत घाण आसात. ज्यो फेसिलिटीज आसात तांचे इक्विपमेंट सारखे चलनात. म्हाका दिसता सगळ्यांकच खबर आसा की थंयची दारां सारखी लागनात, फ्लश सारखे चलनात, भयंकर घाण असतात. आणि थोडेशे जे पळय सुलभ शौचालयान प्रोवायड केला ताका इल्लेशे 5 रुपया लागतात. प्रत्येकाक आज हे परवडटा अशेंय बी ना. तुमकां सगळ्यांक खबर आसा की आज आमचे विमेन वर्क फोर्स और विमेन बायलो जो पळय आमचो एक 50% इलेक्ट्रेट इज विमेन. बायलो ह्यो आज जवळजवळ 50% वोटिंग लिस्टाक येतात आणि त्या खातीर तांचो हो मुद्दो आज तुमी दोळ्या आड करपाक शकनात. त्या खातीर आज आमी डिमांड करतात की आमकां आज ह्यो आमकां फेसिलिटी विच वील अपहोल्ड द डिग्निटी ऑफ विमेन हे जायच जाय आमकां आणि आज आमी आमच्या गव्हर्नमेंटा कडेन हे मागतात. तर तेन्ना डॉक्टर ह्या नात्यान तुमकां हांव सांगता की आज चडश्यो बायलो वर्किंग विमेन आसात. त्यो बायलो पब्लीक फेसिलिटी टॉयलेट फेसिलिटी सारकी ना म्हणून उदक कमी पितात, ज्याचे खातीर आज युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन तांकां भरचेवर जाता. ती फॉर लॉंग आवर्स म्हणजे खूप वेळ आपूण टॉयलेटाक वचनासतना रावतात कित्याक टॉयलेट सारक्यो ना म्हणून, घाण आसात किंवा त्यो नात अशें म्हणून, अगेन विच लीड टू युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स. नेक्स्ट आमचे ऑल्सो एक सेंट्रल मिशन पिंक हेल्थ म्हणून जे आसा तेय बी बायलांच्या मेन्स्ट्रुअल हायजीन आणि अडॉलसंट चलयांच्या हायजिना बद्दल उलयता. जर आमचे कडेन बेसिक फेसिलिटीजच ना तसल्यार आमी खंयच्या तोंडान आमी उलयतात. म्हाका दिसता हो एक खूब आमी इम्पॉर्टंट प्रश्न आज हांगा गव्हर्नमेंटाच्या मुखार मांडला आणि तांकां आमी क्वेश्चन करतात. आणि सगळ्यांत व्हडली बाब म्हणजे आज आमी व्हडले छातीटोपपणे सांगतात की आमचे गोंय हे एक टुरिस्ट डेस्टिनेशन. टुरिस्ट जेन्ना पळय येता, आमी आतां मडगांवां आमी स्टेशना कडच्यानच पळयतात सगळी बसी घेवन येतात, तांचे व्हडल्यो व्हडल्यो गाडयो घेवन येतात. वाटेर जर त्या बायलांक जर आपल्या युरिनेशनाक जर बेसिक फेसिलिटी ना, व्हॉट फेसिलिटी आर वी टॉकिंग अबाउट फॉर विमेन? सो म्हाका दिसता हो एक अत्यंत महत्वाचो मुद्दो आमच्या पार्टी प्रेसिडेंटान असेंब्लीक मांडिल्लो आसा आणि आज आमी तो पब्लिकाक मुखार हांगा हे प्रेस कॉन्फरन्स घेवन ताचे बद्दल उलयतात. सो इन अदर वर्ड्स जे पण पयलीं आमी म्हणटाली की रायट टू क्लीन पब्लीक टॉयलेट इज नो मोर एन ऑप्शन. अगेन आय विल रिपीट, right to public toilet is no more an option today. It is our fundamental right. And this is what we want to highlight today. Asma, you can take over. जशे विधान सांगले की right to clean toilet is no more an option. It's a fundamental right. In 2015, PIL was filed under Article 226 of Indian Constitution in the Bombay High Court with regards to right of women to have public toilet in various places in clean and hygienic condition. That's railway station, bus stand, banks, public offices, state highway, national highway, and major district roads. And during this, the matter was going on, the High Court referred in one of the hearing to a judgment of Supreme Court which said maintenance and improvement of public health are indispensable and attending to public health is of high priority, perhaps at the top
So, High Court also said woman has the right to live with dignity. हांव म्हणटा जेन्ना आमचे अध्यक्षान असेंब्ली सेशनात PWD मिनिस्टराक प्रश्न केल्लो अबाउट द पब्लिक टॉयलेट्स ऑन द स्टेट हायवे द डिस्ट्रिक्ट रोड्स, तेन्ना आमचे PWD मिनिस्टरान आमकां अशें उत्तर दिलें की देर इज नो मॅन्डेट. म्हाका खरेंच हे जेन्ना हांवें आयकल्लें असेंब्ली सेशनान म्हाका खरेंच अशें मान सकल घालून गप्प बसचेशें दिसलें. नो मॅन्डेट म्हणल्यार कितें? जे आमची बेसिक नेसेसिटी आसा बायलांची, टू युरिनेट, हाका तुमकां मॅन्डेट जाय? डू यू रियली नीड अ मॅन्डेट फॉर दीस? हाऊ कॅन एक MLA अशें कशें म्हणपाक शकता की यू नीड मॅन्डेट? आमकां जेवपाक मॅन्डेट आसा? जेवता आमी न्ही, बिकॉज दॅट्स अ नीड. सो युरिनेटिंग इज ऑल्सो अ नीड. सो हाका मॅन्डेट ना. आनी आमकां आमचे PWD मिनिस्टरान उत्तर दिलें की जेन्ना रोड्स प्रपोज जातले एज वे साइड अमॅनिटीज म्हणून हे कन्सिडर करतले म्हणून. म्हणजे हे जेन्ना रोड्स फ्युचर रोड्स प्रपोज जातले तेन्ना तुम्ही तेन्ना पब्लिक टॉयलेटी बांदतले. त्या पर्यंत बायलांक कितें करचें? अशेंच मूत नासतना रावचें? म्हाका खरेंच अशें लज्जेन म्हणचें पडटा. आय हॅव टू रियली यूज सच वर्ड्स because it is really a basic need, a basic necessity of every woman. Woman is the queen of the house. जेन्ना घरची बायलूच स्वस्थ आसपाना, ताजी हेल्थूच सारकी आसपाना, because I am a working woman, there are many, I have seen the women journalists here. You also must be facing this problem. Because हे आमकां खरेंच गरजेचें. This is not something about political or anything, it is really a need. So, हे जेन्ना अशें हे आमचे PWD मिनिस्टरान जे उत्तर दिल्लें ताचे 3 म्हयने पयलींच in the bench of Chief Justice of Patna High Court opined that minimum requirement for a person to live with dignity should be provided by state and no person should be deprived of this basic necessity. Matter, court directed Chief Justice of Bihar to convey a meeting of all stakeholders, that is the state highway, national highway and the oil marketing companies. They were directed to have public or private toilets. So, court, when the court is giving such decisions, if the MLAs are not updated or aware about this, do you really think they are really taking care of the women, or are they really protecting or looking after the safety of the woman? So, here tumka legal point sangpache म्हणल्यार the MLAs while answering all this, they should be aware and updated about all these things. What is the basic need and what living in dignity means. So, women have the right to live with dignity. In fact, every person has the right to live in dignity. It's not only about women. So, आम्ही चीफ सेक्रेटरीक लेटर केला, एक डिटेल्ड लेटर केल्लो आसा, and we want them to come to a conclusion considering all these aspects. Otherwise, we will move to the High Court to seek directions. And तुमका बबिता हाजे मुखार सांगतले. ना एक मिनिट उजून. लास्ट इयर कितें जालें? लास्ट इयर जेन्ना पळय बजेट सेशन जाल्लें तेन्ना अंडर स्वच्छ भारत मिशन ग्रामीण ह्या बजेट हेडाचेर 100 कोटी एलोकेट जाल्ले आणि अंडर स्वच्छ भारत अर्बन 5 कोटी एलोकेट जाल्ले. आणि हो जो पळय फंड आयिल्लो तो डायरेक्ट वयल्यान आयिल्लो, सेंट्रल मिनिस्ट्रींतल्यान आयिल्लो, आमगेले वयली इंजिन म्हणटात तातूंतल्यान आयिल्लो. आणि वो द स्टेट मशिनरी और द आमची स्टेट इंजिन जे पळय आसा वॉज सपोज टू यूज दीस फंड. आता म्हाका गव्हर्नमेंटाक एक प्रश्न विचारपाचो आसा या माध्यमांतल्यान, या प्रेस कॉन्फरन्साच्या माध्यमांतल्यान, की तांणी हे अंडर स्वच्छ भारत मिशन अर्बन आणि स्वच्छ भारत मिशन ग्रामीण हातूंतल्यान जो पळय फंड आयिल्लो तो तांणी कितपर्यंत तांणी तो वापरलो, आणि जर तो वापरलो तांणी खंय खंय टॉयलेटी बांदल्यो ह्यो प्लीज पब्लिकाक सांगच्यो आणि पब्लीक डोमेनाक हे क्लियर करचें म्हणून आणि अनाउन्स करचें. कित्याक म्हाका दिसता
आमकां तरी अशें नजरेक आयलां की हो वेवस्थीत रित्या वापरुना जे आमकां दिश्टी पडटा कित्याक टॉयलेट फेसिलिटीज आमकां ना आनी परत आमकां हे अशें करून घासून घासून सांगचें पडटा की आज जर वर्किंग विमेन जर आमच्या राज्यात वर्किंग विमेनाची जर तुम्ही डिग्निटी राखपाक जाय किंवा राखपाक सोदतात तसल्यार public toilet amenities along the state highways, along national highways and along major district road is a must and which we women demand that we should have it. This is our fundamental right and we are asking the government to provide us with our fundamental right. You cannot deny us our fundamental right. And this is what is our demand and I think this should be the demand of every woman in the state today, of every adolescent child in the state today, of every woman who enters our state as a tourist today. आणि म्हाका दिसता हे फक्त बायलांचेच न्ही तसल्यार दादल्यांनी बी टू अपहोल्ड द डिग्निटी ऑफ द वुमन म्हाका दिसता प्रत्येक दादल्यान सुद्धा हे डिमांड करपाची गरज आसा. दादल्यांक मातशें इल्लें सोंपें पडटा ते खूब जाण दादले आमी पयल्यात ओपन एराक वचूनच सगळे आपल्याक दे रिलीव देमसेल्व्स पूण दॅट इज ऑल्सो नॉट अपहोल्डिंग द डिग्निटी ऑफ अ ह्युमन बींग. So I think it is a must that we need toilet facility and I think it's a need of the hour today. आम्ही खूप ते पोगी बसली but I think now with more working women we need it. आणि एक सांगपा सोदता बेटी बचाओ बेटी पढाओ इतले नाऱ्याकूच उरले बीजेपी गव्हर्नमेंट इतल्याकूच उरले पण बेटीची खरेच सुरक्षा केन्नाच जावना. बेटीची खरे अर्थान जे नीड्स आसा ताका खरेच लक्ष दिवना. एटलिस्ट हे मुद्द्याचेर गव्हर्नमेंटान खरेच लक्ष दिवपाचे गरज आसा. आणि महिला बीजेपी महिला मोर्चा जी खूप उलयताली आयज तेंचे कडेन उत्तर ना. तेंची तोंडां सामकीच बंद जालेले आसा. हे जे बेसिक नीड आणि बेसिक नेसेसिटी आसा ताजेरूय तेंच्यांनी कांयच उलोवंक ना. तेंच्यांनी हाजेर लक्ष घालची गरज आसा. खरेच इफ तेंचे हे जे नारो आसा की बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी की सेफ्टी भी तुम्हारा ही काम है प्लीज तेंच्यांनी हाजेर लक्ष घालचे. चीफ सेक्रेटरी लेटर केन्ना केलं तुम्ही? आम्ही आता केला लेटर. वी आर गोइंग टू गिव्ह इट टू नाव. आम्ही अजून दिऊ ना. सो वी हॅव ड्राफ्टेड अ डिटेल लेटर वी विल बी सबमिटिंग. तुम्ही फकत आता स्टेट हायवेज जावं स्टे हे करता पण सरकारी जेन्ना खात्यांनी तुम्ही वयता डिपार्टमेंटांनी जावं हॉस्पिटलांनी खास करून जीएमसीन जेन्ना वयता थिंगा तसले सेम इश्यू आहा पण ते कित्याक तुम्ही ना 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 होय प्रश्न आमच्या पार्टी प्रेसिडेंटान हेल्थ मिनिस्टराक असेंब्लीक विचारिल्लो की ज्यो पळय पब्लीक फेसिलिटीज आसात सद्याक ताजी तुमी केन्नाय इन्स्पेक्शन बी केला काय म्हणून. कित्याक जे पळय हॉस्पिटलांनी टॉयलेट्स आसात ज्यो गव्हर्नमेंट हातूंक ऑफिसांनी टॉयलेट्स आसात त्यो इतल्यो बुरश्यो आसात की थंय तुमी केन्नाय तुमचे सॅनिटेशन ऑफिसरांनी येवन केन्नाय इन्स्पेक्शन केला काय म्हणून. तर हेल्थ मिनिस्टराचें उत्तर अशें आशिल्लें की कंप्लेन जर कोणाची आयली तसल्यार आमी ताजेर एक्शन घेतले. आनी आय थिंक दीस इज अ व्हेरी रिडिक्युलस आन्सर. कळ्ळें न्ही की ह्यो गोष्टी म्हाका एक सांग हांव टॉयलेटाक एकदां वतलें थंय आयिल्ले कडेन आनी जर म्हाका कंप्लेन करपाक बसलें हांवें म्हजो कितलो टायम वगडावपाक जाय. सो आय थिंक दीस शूड बी सो मोटो. हे कोणी तरी पब्लिकान कंप्लेन करून जावपाचें ना. दीस हॅज टू बी सो मोटो. दीस द पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट हॅज टू टेक रेग्युलर इन्स्पेक्शन्स. दे हॅव टू अंडरटेक रेग्युलर इन्स्पेक्शन्स की बाबा ही फेसिलिटी कशी आसा काय म्हणून. आणि हांव तुमकां म्हणजे सामका हाका दुजोरा दिता की खरेच आमचे गव्हर्नमेंट ऑफिसांनी सुद्धा टॉयलेट फेसिलिटीज आर इन अ व्हेरी पुअर स्टेट म्हणून. सिद्धी नायकाची जी केस आशिल्ली ती क्लोज जाली. तो मर्डर काय आनी कितें तेजेर तुमी कितें एक्शन घेतली? सिद्धी नायकाचे हितून जेन्ना हो इश्यू जाल्लो आमी ताजेर प्रेस घेतिल्ले. आमी ताजे घरा आमचे अध्यक्षान ताजे घरा वचूनय सगळे तेंचे कडेन उलोवन सगळे वी हॅड फॉलोड अप दिस मॅटर. पण लास्ट इयर जेन्ना हे इन्सिडंट जाले ताजे मागीर जानेवारीन मर्डर म्हणून केस रेजिस्टर जाली. आता नो लॅक ऑफ एव्हिडन्स म्हणून ती केस क्लोज केल्ली आसा. आता आमकां खबर ना हे कोणाक प्रोटेक्ट करपाक केल्ले आसा. सो हाजो चड बरो प्रश्न म्हाका दिसता द डिपार्टमेंट इज एबल टू आन्सर.
our chief minister will be in a better position to answer. So, but we will still follow up this and try to go to the depth of it in the following days. अनेक विषय असलेला तो महागाईचेर त्याने तुम्ही गोवा फॉरवर्ड महिला काय ओपनली काय दिसती पडना तुम्ही त्याचेर आम्ही जेन्ना बी प्रेस घेतला न्ही आम्ही सदांच म्हारगाय बद्दल उलयला. रस्त्यार आम्ही सिलिंडर उबारून रावना पण आम्ही हो सदांच इश्यू घेतलेलो आसा कित्याक ह्या म्हारगायेन आयज जे गव्हर्नमेंटाची म्हारगाय जाला सिलिंडर जावं किंवा एक दाल घेवपानी तेल घेवपाक तेल. वता पळय तेन्नाच आमकां कळटा. आतां हांव आनी बबिता अशें उलयत येताले आमचे सारके लोकांक ती जर म्हारगाय म्हणून दिसता तर गरीब लोकांनी खरेंच दे वील हॅव टू हँग देमसेल्फ. आणि खरेंच सदां आमी न्यूज पळयतात कोणे भुरग्यांक मारून उडयले की कोणे सुइसायड केलो. हे कसले परिणाम? हे परिणाम सगळे म्हारगायचेच. हे गव्हर्नमेंटान पळोवपाची गरज आसा सीएमान लक्ष घालपाची गरज आसा कित्याक लोक एक एक घरान जीव दितलो. हे म्हारगाय असली वाडला की खरेच लोक जीव दितले आणि हेजे सदांच आमी क्रायम अशें केन्ना गोंयान जावना. म्हाका तर अशें दिसता की हे सगळे दीज आर ऑल द कॉन्सिक्वेन्सीस ऑफ म्हारगाय जी वाडला ताजे. म्हाका दिसता ही म्हारगाय फक्त एकाच क्षेत्रांत कशी वाडूना ही म्हारगाय सगळे क्षेत्रांनी वाडल्या. पूण जे पळय आमच्यो सामक्यो गरजो असतात म्हणजे जेवण खाण हातूंत तर प्रचंड प्रमाणात ही म्हारगाय वाडल्या. आनीक मुखार आतां आमचे सगळे सणय येतात चवथ येता दिवाळी येता तर अशा बॅकग्रावंडाचेर ह्या म्हारगायेच्या बॅकग्रावंडाचेर लोकांनी आपले सण सजोवप कशे हो एक खूब म्हत्वाचो मुद्दो आसा आनी म्हाका दिसता गव्हर्नमेंटान तातूंत लक्ष घालपाकूच जाय. खूब कठीण जातली हे लोकांक. हर घर तिरंगा तेंच्यांनी केलाय आणि तुम्ही महागाई अशी तुम्ही कशी डिफाईन करता? हर घर तिरंगा आणि महागाई हेजेर कशी डिफाईन करता? ना हाजेर डिफायन करपाचें कितें आसा? हर घर तिरंगा इज वेल फायन नॉट प्रॉब्लम. हांव इतलेंच म्हणटालें की हर दिल तिरंगा. हर दिल तिरंगा जालें आनी कितें. थँक्यू. वॉच